नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। आमदार विठ्ठल लंगे सर्वसामान्यांच्या जीवाला किंमत आहे का? सौंदाळा या गावातून जाणाऱ्या नेवासा शेवगाव महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे व प्रवाशांच्या जीवाला निर्माण झालेला धोका याबाबत आपण वृत्त प्रकाशित केले आणि एक दिवस होतोय ना होतोय तोच या ठिकाणी झालेला अपघात या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देत आहे। बांधकाम विभाग व महावितरणाच्या गलथान कारभारामुळे नेवासा शेवगाव रस्त्यावर प्रवाशांचा जीव धोक्यात। नेवासा शेवगाव रस्त्यावर प्रवाशांचा जीव धोक्यात। नेवासा शेवगाव हा जो महामार्ग आहे हा रहदारीचा मार्ग आहे। या ठिकाणाहून शाळेतील मुलंही प्रवास करतात, शेतकरी या ठिकाणाहून प्रवास करतात आणि बाहेरच्या राज्यातील प्रवासी या महामार्गावरून प्रवास करतात। हा नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातून जाणारा हा महामार्ग आहे। या ठिकाणी आपण बोर्ड जर बघितला तर मुला मुलींचे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे। या ठिकाणी मुला मुलींचे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे, परंतु गेल्या 1-2 दिवसापूर्वी या ठिकाणी एक घटना घडली। या नेवाशाकडून ही बोलेरो पिकअप गाडी आली आणि ही गाडी या ठिकाणी दुर्दैवाने खड्डे हुकवण्याच्या समोर आहे। खड्डे रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे, दुरवस्था आणि हे खड्डे हुकवण्याच्या याच्यामध्ये खड्ड्यामुळे या गाडीचे चाक निघाले आणि ही गाडी आपण ही जे महावितरणाचे उच्च विद्युत दाब असलेले मेन लाईटचे पोल आहे, हे पोल आपण बघतोय। ही गाडी खड्डा हुकवण्याच्या याच्यामध्ये खड्ड्यात गेली, गाडीचे चाक निघाले आणि गाडीचे चाक निघाल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता, या इकडे हा जो मेन लाईटचा पोल आणि हा मेन लाईटच्या पोलला दिलेला जो ताण आहे याला ताण म्हणतात आणि ही गाडी आहे तर ही गाडी या ठिकाणी येऊन धडकलेली आहे ही गाडी। आता या ठिकाणी हा प्रश्न असा उभा राहतोय, हे भक्तगण आहेत शिर्डीला गेलेले, मला दाखवा, हे भक्तगण आहेत शिर्डीला गेलेले भक्तगण, हे रात्रीचा प्रवास करून दर्शन घेऊन आपल्या गावी घरी जात होते। त्यावेळेस बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये महावितरणाने ही जी लाईट उभी केलेली आहे, महावितरणाचे हे जे पोल आहेत हे कायदेशीरदृष्ट्या महावितरणाने बांधकाम विभागाला मोबदला देऊन उभे केलेले आहेत का? कायदेशीरदृष्ट्या बांधकाम विभागाला महावितरण कंपनी रॉयल्टी देते का? आणि जो कायद्याचा नियम आहे, बांधकाम विभागाचा नियम आहे फूट आणि मीटर, त्या फूट आणि मीटरच्या हद्दीनुसार हे पोल उभे केलेले आहेत का? हे प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहेत। या प्रश्नांमुळे आज या ठिकाणची रहदारी आपण बघतोय, या रहदारीमध्ये रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे, खड्ड्यांमुळे ओव्हरटेक करताना गाड्या बाजूला जातात आणि दुर्दैवी घटना घडतात। या ठिकाणी एक कुटुंब वाचलेलं आहे, परंतु हे जे पोल उभे केलेले आहेत मेन लाईटचे, या पोलला धडकून अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, आत्ताही घडत आहेत आणि यापुढेही घडतील। कारण तर कायदेशीरदृष्ट्या महावितरणाने हे पोल बांधकाम विभागाच्या हद्दीपासून जेवढ्या अंतरावर उभे करायला पाहिजे होते तेवढ्या अंतरावर हे उभे केलेले नाहीत। हे बेकायदेशीरदृष्ट्या पोल उभे केलेले आहे आणि त्यामुळे ह्या घटना घडत आहे। ही जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये ही गाडी जी आपल्याला दिसते, गाडी जी दिसते, या गाडीमध्ये एक कुटुंब वाचलेलं आहे। मध्ये आपल्याला एक कुटुंब दिसतंय, हे कुटुंब वाचलेलं आहे आणि हा जो ड्रायव्हर आहे, गाडीचा मालक आहे, 2 दिवसापासून येतेच आहे अन्न पाण्याविना। सर्वसामान्यांच्या जीवाला मोल नाही का? सर्वसामान्याने जगायचेच नाही का? सर्वसामान्यांच्या जीवाला किंमतच नाही का? हे प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत। राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवाला कुठलंही महत्त्व ठेवलेलं नाही, किंमत ठेवलेली नाही।
या ठिकाणी घटना घडते, परंतु कुठलाही अधिकारी या ठिकाणी थांबत नाही. आता आपण बघतोय अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या गाड्या जात आहेत, परंतु कुठलाही अधिकारी या ठिकाणी थांबत नाही, विचारत नाही कोणी गेलंय का, कोणी राहिलंय का, कोण आहे काय नाही. सर्वसामान्यांच्या जीवाला या ठिकाणी किंमत राहिलेली नाही. म्हणून या ठिकाणी गुन्हेगार कोण आहे हा प्रश्न पडतो. महावितरणाने बेकायदेशीर लाईन उभी केली हे गुन्हेगार आहेत की बांधकाम विभाग गुन्हेगार आहे. गुन्हेगार कोण आहे हे शोधून पोलीस अधिकारी या ठिकाणी त्या गुन्हेगारावर कारवाई करतील का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. लोकदौंडी न्यूजसाठी विकास भागवत. आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.